मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे। आपण 2 दिवसापूर्वी सांगितलेले की 2 दिवसानंतर जे सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचं जो वितरण आहे त्याबाबत GR येणार आहे व आज 8 ऑक्टोबर 2025 रोजी हा GR आलेला आहे। तर लाडक्या बहिणींनो अतिशय आनंदाची बातमी आहे, आता तुमच्या खात्यामध्ये पैसे खटाखट येण्यास सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला किती हफ्ते जमा झाले आहेत नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। महाराष्ट्र शासन अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत हा GR आलेला आहे। आता हे जे काही GR निघतात त्यापैकी 2 GR निघतात, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून एक आणि महिला व बालविकास विभागाकडून दुसरा GR निघतात। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत हा GR सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून आलेला GR आहे। 8 ऑक्टोबर 2025 रोजी शासन निर्णय काय पाहू शकता तुम्ही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक N3 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण 2 सामाजिक कल्याण समाज कल्याण आणि हे अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या लेखाशीर्ष खाली रुपये तुम्ही पाहू शकता 3960 कोटी इतका नियतव्यय मंजूर आहे। तर वित्त विभागाच्या संदर्भातील 7/4/2025 रोजीच्या परिपत्रकाने सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरण करण्याप्रणाली ठरवून दिलेली आहे। त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी ही काही निधी आहे, म्हणजेच 410.30 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग या अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्याचे शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे, तुम्ही पाहू शकता। सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे व सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पद्धतीने काटकसरीची उपाययोजना करून खर्च करावा। सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी। तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल जे काही माहिती दिलेली आहे ते त्यानंतर समाज कल्याण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महिला व बालविकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी। तर प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत हे निधी आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे व लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आता लवकरात लवकर जमा होणार आहे। महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी असल्यामुळे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।